गोष्ट करायला प्रेरणा देणारी प्रत्येक गोष्ट ही गुरुच असते, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुजन गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी योगाचार्य BK अय्यंगार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर, विजयकांत कोठारी, ज्येष्ठ साहित्यिक दमा मिराजदार, डॉक्टर राम ताकोले यांचा सत्कार अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सत्कारार्थींना पुणेरी पगडी, मोत्याची माळ आणि सन्मान चिन्ह यांनी गौरवण्यात आले. अप्पा रेणुसे, विशाल तांबे, अभय मांढरे यांनी या समारंभाचे आयोजन केले होते. पवार म्हणाले, आई ही आपली पहिली गुरु असते. त्यानंतर आपल्याला शिक्षण देणारे गुरु येतात. त्यांचे ऋण कधीच फेडत नाही. उपनिषदातही या नात्याचा उल्लेख आहे. मात्र सध्या परिस्थिती बदलली आहे. नवीन जगात संवाद कमी झाला आहे. गुरुजवळ राहून ज्ञान घेणारे विद्यार्थी कमी झाले आहेत. पैसे दिल्याशिवाय ज्ञान मिळत नाही असा समज विद्यार्थ्यात आहे. यामुळे गुरु, त्यांचे पूजन ही संकल्पना कालबाह्य झाल्याची भीती वाटू लागली आहे. असे होता कामा नये आणि हे नाते अधिक गहिरे व्हावे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. सत्काराला उत्तर देताना योगाचार्य अय्यंगार म्हणाले, मी गेली 75 वर्षे पुण्यात राहिलो आहे. या शहराने मला योग प्रदर्शकांपासून गुरु बनवले आहे. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. डॉक्टर माशेलकर म्हणाले, आईने मला दिशा दाखवली, मूल्ये शिकवली. गुणवत्तेची शिडी अमर्यादित असते याचा धडा मला डॉक्टर CN राव यांनी दिला. नवीन भारताचे मी स्वप्ने पाहतो तेव्हा तो संतुलित, सुसंस्कृत आणि सुविद्या असायला हवा, असेही ते म्हणाले. यावेळी प्राध्यापक मिराजदार, डॉक्टर राम ताकोले, विजयकांत कोठारी यांचीही भाषणे झाली. पुणे राष्ट्रवादीच्या अध्यक्ष खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. भ्रष्ट कर्नाटक सरकारकडून बेळगावमधील मराठी भाषकांची गळचेपी सुरू असताना महाराष्ट्राचे सरकार केंद्रावर दबाव का नाही आणत, असा संतप्त सवाल बेळगावमधील मराठी भाषक लोकप्रतिनिधींनी केला. बेळगावमध्ये मराठी भाषक व्यक्ती महापौर, उपमहापौरपदी असल्याने केवळ मराठी द्वेषातून कर्नाटक सरकारने महापालिका बरखास्त केली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावच्या महापौर मंदा बाळेकुंद्री, उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत घेऊन कन्नडिगांच्या अन्यायाचा पाडा वाचला. यावेळी नगरसेवक नेताजी जाधव, किरण सापनाक, पंढरी परब, बाळासाहेब काकटकर, नेताजी मनगुटकर, बसवंत हलमेकर, रतन मासेकर आदी उपस्थित होते. महापौर बाळेकुंद्री म्हणाल्या, मराठी सीमा भागात गेली 56 वर्षे दडपशाही सुरू असून मराठीचे खच्चीकरण, मराठी लोकांना सापत्न वागणूक, अन्याय, दंडुकेशाही सुरूच आहे. बेळगाव महापालिका बरखास्तीचा निर्णय अतिशय अन्यायकारक आहे. केवळ डॉक्टर चंद्रशेखर कंबार यांचे अभिनंदन केले नाही म्हणून 1 नोव्हेंबरच्या काळाधीन समारंभात सहभागी होणे हा मुद्दा महापालिका बरखास्ती करण्या एवढा मोठा नाही. ही कारणे देता येत नाहीत म्हणून थातुरमातून प्रशासकीय कारणे देऊन आणि केवळ मराठी महापौर आहे म्हणून मराठी द्वेष्ट्या कर्नाटक सरकारने महापालिका बरखास्त केली. ही कृती घटनाबाह्य असल्याने धारवाड उच्च न्यायालयाने ही महापालिका बरखास्त करू नये असा निकाल देऊन सरकारनेही तो धुडकावला. उलट आमच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल केला, असेही बाळेकुंद्रे यांनी सांगितले. न्यायालयाचे आदेश न पाळता हेकेखोरपणाने कारभार करणाऱ्या कर्नाटक सरकारकडून लोकशाही पायदळी चढवली जात आहे. भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले कर्नाटक राज्य सरकार केंद्राने बरखास्त करावे. सरकारी अनुदानही बंद करावे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत बेळगावसह सीमा भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा. यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी एकत्रपणे आवाज उठवावा. कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. भाजपच्या अध्यक्षपदी मराठी व्यक्ती असूनही ते गप्प का, असा संतप्त सवालही बाळेकुंद्रे यांनी उपस्थित केला. कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर मेट्रो स्टेशनला परवानगी मिळते, परंतु शिवसृष्टीच्या प्रकल्पास मान्यता मिळत नाही, अशी खंत उपमहापौर दीपक मानकर यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज हे साऱ्या महाराष्ट्रासहित सर्व देशाचे आराध्य दैवत असून त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला आणि त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ हा पुणे जिल्ह्यात व्यतीत झाला. परंतु त्यांच्या लौकिकास साजेसे असे स्मारक त्यांच्या जन्मभूमीमध्ये आजपर्यंत उभे राहू शकले नाही. त्यांचा आदर्श कायम समाजापुढे राहावा म्हणून सर्व पुणेकर नागरिक तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्या इच्छेनुसार आणि मागणीनुसार
कोथरूड येथील सर्वे नंबर 92-93 येथील जागेवर शिवसृष्टी प्रकल्प उभारण्याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांचा दैदिप्यमान इतिहास, अतुलनीय कर्तृत्व विचारात घेऊन तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर या नियोजित स्मारकाची ख्याती होईल अशा प्रकारच्या स्मारकाची उभारणी करण्यात येणार आहे. या संदर्भात उपमहापौर दीपक मानकर यांनी अशी माहिती दिली. पुणे महापालिकेच्या मुख्य सभेच्या ठरावानुसार दिनांक 24/11/2010 रोजी कोथरूड सर्वे नंबर 92-93 या मिळकतीवर शिवसृष्टी करण्यासाठी या जागेवरील कचरा डेपोसाठीचा वापर बदलून सिव्हिक अँड कल्चर सेंटर असा वापर करण्यासाठी राज्य शासनाच्या अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. कोथरूड येथील दुसऱ्या टप्प्यामधील बीडीपी आरक्षणातील 75 एकर जागा देखील शिवसृष्टी निर्माण करण्यासाठी ताब्यात घेण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. परंतु 2 वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर देखील नगरविकास विभागाने शिवसृष्टीसाठी लागणाऱ्या जागेवर आरक्षण बदलण्याबाबत कोणतीही कारवाई न करता याच जागेवरील प्रस्तावित मेट्रो स्टेशनला तातडीने मान्यता दिली. याबाबत उपमहापौर मानकर यांनी तीव्र नाराजी दर्शवली आहे. पुणे महानगरपालिकेच्या कचरा डेपोच्या जागेवर 28 एकरमध्ये शिवसृष्टीचा प्रकल्प राबवण्याच्या दृष्टिकोनातून पुणे महानगरपालिकेने जनरल बॉडीमध्ये तो ठराव मान्य करून 2 वर्ष होत आली. त्याच परिसरामध्ये मेट्रोचा प्रोजेक्ट देखील करण्याचा संकल्प माननीय मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलेला आहे. परंतु गेले 4-5 वेळा निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात दिलेलं आहे की मेट्रोचे जंक्शन होत असताना शिवसृष्टीला कुठे अडचण येता कामा नये आणि UD डिपार्टमेंटकडे असणारा तो जो विषय आहे तो लवकरात लवकर याची जर मान्यता दिली तर निश्चितपणाने शिवसृष्टीच्या कामाला सुरुवात होईल. या संदर्भात दिग्दर्शक नितीन देसाई यांना हे काम दिलेलं आहे आणि त्या कामाची तयारी त्यांनी पूर्णपणे दाखवलेली आहे. परंतु अशा पद्धतीने फक्त मेट्रोला परवानगी द्यायची आणि शिवसृष्टीला देत नसेल तर निश्चितपणे मग जन आंदोलन आम्हाला उभं करावं लागेल. हा एक इशारा समजला तरी चालेल महाराष्ट्र शासनाने. मी जरी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी जरी असलो किंवा उपमहापौर जरी असलो तरी शिवाजी महाराजांविषयी आमच्या असणाऱ्या ज्या भावना आहेत त्या भावनेशी आम्ही निश्चितपणे निगडीत आहोत आणि हा प्रकल्प होण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने लवकरात लवकर या संदर्भामध्ये प्रयत्न करावं, याची मान्यता द्यायला पाहिजे. तर काही प्रोजेक्ट असे आहेत महानगरपालिकेकडे की ज्याची राज्य शासनाची मान्यता नसताना देखील प्रोजेक्ट उभे राहिलेले आहेत आजच्या मितीला देखील. तुम्ही कुठल्या प्रोजेक्टचं नाव घेत नाही, परंतु अशा पद्धतीने जर कामकाज होत असेल तर मग आम्हाला देखील त्या ठिकाणी शिवसृष्टीच्या श्री गणेशाकरता नारळ फोडून त्या ठिकाणी कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टिकोनातून आमचा देखील प्रयत्न राहणार आणि सर्व पक्षीयांची या गोष्टीला मान्यता आहे. सभागृहाने एकमताने विषय तो मान्य केलेला आहे. तर मग राज्य शासनाकडून एवढा डिले होतोय तर या संदर्भात राज्य शासनाने देखील विचार करायला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना देखील या संदर्भात विनंती करणार आहे आणि लवकरात लवकर हा निर्णय त्यांनी करणं गरजेचं आहे. कारण की आपण नुसतं शिवसृष्टी जी उभी करतोय ते सर्व जगाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती होण्याच्या दृष्टिकोनातून जो प्रेरणादायी इतिहास आहे तो सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे, जगामध्ये पोहोचला पाहिजे. ही भावना त्या प्रोजेक्टच्या पाठीमागे आमची आहे आणि ते आम्ही केल्याशिवाय राहणार. राष्ट्रवादीने मंजूर केलेला प्रस्ताव रोखण्यासाठी काँग्रेससह सर्व विरोधक एकत्र आले आहेत. काँग्रेसचे नगरसेवक आणि विधी समितीचे अध्यक्ष दत्तात्रय भैरट अनुपस्थित असल्याचा डाव साधत राष्ट्रवादीने उर्वरित 25 गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. आता हा प्रस्ताव रोखण्यासाठी आणि फेर प्रस्तावासाठी काँग्रेससह विरोधक एकत्र आले आहेत. तातडीची बैठक घेऊन हा प्रस्ताव हाणून पाडण्याची तयारी सुरू झाली आहे. महापालिका हद्दीत उर्वरित 15 गावांसह आणखी 10 गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव विधी समितीपुढे होता. परंतु समाविष्ट गावात राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याने काँग्रेससह विरोधी पक्षांनी हा प्रस्ताव अनेकदा पुढे ढकलला होता. मात्र गावांच्या समावेशानंतर केंद्र आणि राज्य शासनाचे अनुदान मिळणार असल्याचे सांगून हा प्रस्ताव पुन्हा समितीपुढे आला होता. त्यावेळी समितीचे अध्यक्ष भैरट हे अनुपस्थित असल्याचे निमित्त साधत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोधकांना गाफील ठेवत प्रस्ताव मान्य केला. या प्रकाराचा समितीच्या वतीने अध्यक्ष भैरट यांनी निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादीचे नेते म्हणतात आणखी धनकवडी नको, पण अशा धनकवडी हद्दीबाहेरच होत आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत
समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागात राष्ट्रवादीची सत्ता आहे. सत्तेच्या काळातही गावांचा विकास झाला नाही, उलट अतिक्रमणे वाढली. हे अपयश झाकण्यासाठीच राष्ट्रवादी गावांचा समावेश पालिका हद्दीत करण्याची घाई करत आहे. प्रस्तावित समाविष्ट गावांच्या सद्यस्थिती अहवाल प्रशासनाकडून 15 दिवसानंतर येणार आहे. त्यानुसार गावातील अतिक्रमणांची स्थिती आणि प्रकल्पासाठी आवश्यक जागांची माहिती मिळाल्यानंतर निर्णय घेण्यात येणार होता. तशी पूर्वकल्पना उपाध्यक्ष विनायक हणमगर आणि नगरसचिव यांना दिली होती. तरीही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी चुकीच्या पद्धतीने ठराव मंजूर केल्याचा मी निषेध करतो, असा संताप समिती अध्यक्ष बैरट यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. अतिशय दुर्दैवी प्रकार झाले. कुठल्याही परिस्थितीमध्ये असं व्हायला नको होतं, कारण की मी बाहेरगावी जाणार होतो, माझे नातेवाईक वारले म्हणून. तर त्यासाठी मी सगळ्यांना निरोप दिले होते. विशेषतः नगरसचिवांना मी सांगितलं होतं की मी असं बाहेरगावी आलेलो आहे, आज विधीची मीटिंग आहे आणि मागच्या वेळेला आपण सद्यस्थितीचा अहवाल आणि शासन ह्या समाविष्ट गावा करण्याच्या संदर्भात काय अनुदान देणार आहे ह्यासाठी जो काही अहवाल मागवलेला होता तो मिळणार आहे, आणि तो जर मिळाला तर आपण काय असेल ती चर्चा करूया. पण मी बाहेरगावी असल्यामुळे त्यांना मी विनंती केली होती सगळ्यांना की आजच्या ऐवजी उद्या मीटिंग ठेवा, आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही इतर सदस्यांना पण सांगा. त्याप्रमाणे माझे जे काही इतर सहकारी आहेत की माझ्या विधीमध्ये सहकारी आहेत त्यांना सगळ्यांना मी फोन करून सांगितलं होतं. त्याचबरोबर माझे आता एक डेप्युटी चेअरमन आहेत हणमगर, त्यांना पण फोन केला होता की मी आज नसल्यामुळे तुम्ही आजच्या ऐवजी उद्या ठेवा. ते मला म्हणाले होते की हो म्हणून उद्या आपण ठेवूया. त्याचबरोबर नगरसचिवांचा मला पुन्हा एकदा फोन आला की चेअरमन साहेब कधी ठेवायची मीटिंग, मग उद्या शनिवारी ठेवायची का सोमवारी ठेवायची का गुरुवारी ठेवायची. म्हटलं हा विषय उद्याच घ्या पाहिजे, तर मी उद्या आहे ते पुण्यामध्ये. तर असं असताना घाई गडबडीने जो काही निर्णय यांनी घेतला अतिशय दुर्दैवी आहे की आमचे सर्व जे काही सहकारी आहेत सगळ्या पक्षातले, म्हणजे BJP असेल, सेना असेल, RPI असेल, मनसे असेल, आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं होतं की हा जो काही अहवाल मिळाल्यानंतर हा गावं घेण्याच्या संदर्भातला जो काही प्रश्न आहे आपण एक फिजिकली व्हिजिट करू. त्याच्यामध्ये सद्यस्थितीचा अहवाल आल्यानंतर आपल्याला पुणे शहरामध्ये ही गावं समाविष्ट करण्यासाठी शासनाकडनं काही निधी मिळणार आहे 80%, तो कशा प्रकारचा मिळणार आहे, कशासाठी मिळणार आहे, रस्त्यांसाठी किती मिळणार आहे, बाकी इतर गोष्टींसाठी कसा मिळणार आहे. त्याच्यानंतर आत्ताची जी काही परिस्थिती त्या गावांची आहे की हे जे काही म्हणतात ते आत्ता की दणकवडी व्हायला नको म्हणून आमचा आग्रह आहे. पण माझं एक प्रामाणिकपणे मत आहे की बऱ्यापैकी ग्रामपंचायत ज्या काय आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे. मग हे असं कसं म्हणू शकतात की धनकवडी व्हायला नको? मग ह्यांचा कंट्रोल नाही का त्या ग्रामपंचायतवर? वेडीवाकडी कुठलं जर कामं होणार नसतील किंवा काय असेल तर ह्यांनी लक्ष द्यायला नको का? ह्यांनी वास्तविक हे म्हणणं चुकीचं आहे. त्याचबरोबर की नुसतंच आता तिथे ग्रामपंचायतीने जे काही वाढवलं असेल आणि कॉर्पोरेशनकडे द्या का, तर त्यांना आता त्या सुविधा पुरवता येत नाही. ठीक आहे, सुविधा पुरवता येत नसेल तर नागरिक ह्या नात्याने त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजे, ते कॉर्पोरेशन त्याच्यासाठी कटिबद्ध आहे. पण हे असताना की त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास केला पाहिजे. ज्या वेळेला ती गावं समाविष्ट करायची तर त्यावेळेला की इतर जी गावं आता हद्दीमध्ये आहेत यांच्यावर सुद्धा अन्याय होता कामा नये. की यांना एवढी घाई झाली आहे की आधी घटस्फोट घ्यायचाच नाही, पण दुसऱ्या लग्नाची तयारी मात्र ह्यांनी चालू केलेली आहे. तर असं नसावं. माझं मत प्रामाणिक आहे की गावं घेण्यासाठी जो काय आमचा विरोध नाही, पण ही गावं घेत असताना इतर कुणावर सध्याच्या गावांवर पण अन्याय होऊ नये किंवा त्या गावाबाहेर जे काय आता लोक आहेत त्यांच्यावरही अन्याय होऊ नये. परिस्थिती अशी आहे की ती आता इतर गावं समाविष्ट केल्यानंतर कायद्याप्रमाणे कॉर्पोरेशननी मनपाने ते जी गावं समाविष्ट केल्यानंतर त्याच्या पुढे 5 किलोमीटर पाणी द्यायला पाहिजे. पण पाण्याची परिस्थिती आता इतकी बिकट आहे, तर अशा परिस्थितीमध्ये सगळ्याचा अभ्यास व्हायलाच पाहिजे. आणि आम्ही असं ठरवलं होतं, हे जरी माझे सहकारी सगळे असतील ते हे सगळे अभ्यासू सहकारी आहेत, म्हणून आम्ही एकत्र ठरवलं होतं सगळं की आपण व्यवस्थितपणे की आपल्याला पुणे शहरासाठी काहीतरी युनिक काहीतरी करता येईल अशा प्रकारचं आपण धोरण राबवूया. या सर्व गावे समाविष्ट करण्याच्या गोंधळासंदर्भात शनिवारी दुपारी महापालिका येथे विधी समितीची तातडीची बैठक बोलवण्यात आली. या बैठकीला शिवसेना, मनसे, भाजप, काँग्रेस सदस्यांनी विरोध केला आणि उपसूचनेद्वारे गावे समाविष्ट करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव उधळून लावत प्रस्ताव
प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधी समिती सदस्य अनुपस्थित राहिल्यामुळे हा प्रस्ताव बिनविरोध फेटाळण्यात आला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरोधात महापालिकेतील सर्व विरोधक एकवटले आहेत. त्यातून येत्या काळात पुणे महापालिकेतील समीकरणे बदलणार असून राष्ट्रवादीला विरोधकांनी चांगलाच टोला दिल्याचे दिसून येत आहे. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पुढील उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये चिंटू या चित्रपटाचा दुसरा भाग काढण्यात येणार आहे. हास्यचित्र मालिकेच्या 3 चौकटीतील व्यक्तिरेखा लाईव्ह ॲक्शन चित्रपटात सादर करण्यात आलेला भारतीय चित्रपट सृष्टीतला पहिला चित्रपट चिंटूला मिळालेल्या प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसादामुळे इंडियन मॅजिक आय मोशन पिक्चर्सच्या वतीने चिंटूचा सिक्वेल काढण्यात येणार आहे. 2013च्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये चिंटूचा हा सिक्वेल प्रदर्शित करण्यात येणार आहे. लहान मुलांबरोबरच मोठ्या माणसांना देखील मनापासून एन्जॉय करता येईल अशा या चिंटू चित्रपटाने यशस्वीरित्या 50 दिवस पूर्ण केले. हा आनंद साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात इंडियन मॅजिक आय मोशन पिक्चरचे व्यवस्थापकीय संचालक आणि चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांनी चिंटूच्या सिक्वेलची घोषणा केली. यावेळी चित्रपटाचे निर्माते अभय गाडगीळ आणि ऋषिकेश देशपांडे, कार्यकारी निर्माते सुहृद गोडबोले आणि साहिल देशमुख, चित्रपटाचे संगीतकार डॉक्टर सलील कुलकर्णी, चिंटू या हास्यचित्र मालिकेचे जनक चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर उपस्थित होते. चिंटूच्या सिक्वेलच्या कथानकावर सध्या काम चालू असून नोव्हेंबर 2012 मध्ये शूटिंग सुरू होणार असल्याची माहिती यावेळी श्रीरंग गोडबोले यांनी दिली. या कार्यक्रमाची सुरुवात चिंटूची चित्रपटातील क्रिकेटची टीम वानरवेडे वॉरियर्स आणि त्यांचे प्रतिस्पर्धी विंचू फायटर्स यांच्यामधील एका छोट्या सामन्याने झाली. यानंतर चिंटू आणि त्यांच्या सवंगड्यांनी केक कापून चित्रपटाच्या 50व्या दिवसाचा आनंद साजरा केला. अत्यंत उच्च निर्मिती मूल्ये, संवेदनशील विषयाची प्रभावी आणि रंजक हाताळणी, काळजाला हेलवून टाकणारे संगीत आणि अत्यंत चपखल अशी पात्रयोजना यामुळे दिनांक 18 मे रोजी प्रदर्शित झालेला चिंटू 50 दिवस यशस्वीपणे पूर्ण करू शकला आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.